मोशन ऑफ स्ट्रेट लाईन मध्ये आतापर्यंत आपण 6 लेक्चर घेतले आणि आता थोडंसं प्रिव्हियस इयर वर आपण फोकस करू। आता पहिला प्रॉब्लेम जो आहे तर तो आहे की अ पर्सन ट्रॅव्हलिंग इन अ स्ट्रेट लाईन मूव्स विथ अ कॉन्स्टंट वेलोसिटी v1 for certain distance x and a constant velocity v2 for next equal distance। म्हणजे एक व्यक्ती आहे तो स्ट्रेट लाईन मध्ये ट्रॅव्हल करला, ओके, आणि स्ट्रेट लाईन मध्ये ट्रॅव्हल करत असताना त्याची जी मोशन आहे हे v1 आहे फॉर सर्टन डिस्टन्स x। सपोज आपण इनिशियल पॉइंट ए कन्सिडर करू तर बी पॉइंट पर्यंत जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स आहे x आणि यावेळेस जी सुरुवातीची कॉन्स्टंट वेलोसिटी होती ती होती v1। त्यानंतर नेक्स्ट इक्वल डिस्टन्स साठी जी वेलोसिटी आहे ती आहे v2। सो b टू c हे डिस्टन्स सुद्धा x आहे, मात्र यावेळेस जी कॉन्स्टंट वेलोसिटी आहे ती आहे v2। देन एवरेज वेलोसिटी v आणि आपल्याला एवरेज वेलोसिटी कॅल्क्युलेट करायचं आहे। आता एक आपण कन्सिडर करू की a टू b जो टाइम आहे तो सपोज t1 आणि b टू c हा जो टाइम आहे हा आहे t2 असं आपण कन्सिडर करू। सो ओव्हरऑल जर पाहिलं आपण तर टाइम 1 जर असेल तर ऍक्च्युअल आपल्याला माहिती आहे की वेलोसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम, ओके। सो वेलोसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम आणि यावरून टाइमचा जो फॉर्म्युला आहे तर तो काय असेल x अपॉन v आणि म्हणून t1 ची व्हॅल्यू असेल x अपॉन v1 आणि टाइम t2 जी आहे त्याची व्हॅल्यू असेल x अपॉन v2। कारण दोन्ही वेळेस डिस्टन्स सारखा आहे मात्र वेलोसिटी ही डिफरंट आहे। आता एवरेज वेलोसिटी काढताना आपण टोटल डिस्टन्स आणि टोटल टाइम यांची या ठिकाणी रेशो घेणार। आता x प्लस x इज इक्वल टू 2x। आता t1 ची व्हॅल्यू जी आहे ती आहे x अपॉन v1, t2 ची व्हॅल्यू आहे x अपॉन v2। आता मॅथमॅटिकली जर पाहिलं आपण तर पहा हे v1 इंटू v2 आपल्याला याच्यामध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे, ओके। किंवा अगोदर x कॉमन काढू आपण। सो 2x अपॉन x जर कॉमन काढला तर शिल्लक राहील 1 अपॉन v1 प्लस 1 अपॉन v2। x गेट कॅन्सल and therefore v ची जी व्हॅल्यू आहे आपल्याकडे तर ती आली 2 डिवाइडेड बाय 1 अपॉन v1 प्लस 1 अपॉन v2। आणि जर आपण या ठिकाणी v ला डिनोमिनेटर मध्ये आणि ही राशी जर न्यूमरेटर मध्ये घेतली, ओके, सो v काय 2 च्या डिनोमिनेटर मध्ये कोण आले v आले, ओके। सो 2 च्या डिनोमिनेटर मध्ये v आणि हे जे 1 प्लस v1 आणि 1 प्लस v2 आहे ते अपोजिट साइडला जातील आणि यावरून जे आन्सर असेल तर ते असेल ऑप्शन नंबर सी, ओके। सो अशा पद्धतीचं हे आपण मॅथमॅटिकली सॉल्व केलं। आता यामध्ये एक ट्रिक सुद्धा आहे का की जी एवरेज वेलोसिटी आहे ती जर आपल्याला काढायचं असेल तर याचा एक डायरेक्ट फॉर्म्युला सुद्धा आहे। सो 2v1 v2 डिवाइडेड बाय v1 प्लस v2। तर हा फॉर्म्युला सुद्धा आपण या ठिकाणी यूज करू शकतो, कारण इथे जर पाहिलं आपण तर v1 इंटू v2 जो आहे हा डिनोमिनेटर मध्ये गुणाकार होऊन ते न्यूमरेटर मध्ये जातात आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये v1 प्लस v2 हे शिल्लक राहतं। सो हा फॉर्म्युला सुद्धा आपण ऑब्टेन करू शकतो किंवा हे फॉर्म्युला कुठे कुठे अप्लिकेबल आहे जर मोशन दरम्यान
कॉन्स्टंट व्हेलॉसिटी ही डिफरंट आहे, मात्र जे कव्हरिंग डिस्टन्स आहे हे जर सेम असेल, फर्स्ट हाफ आणि सेकंड हाफ यामध्ये जर सारखा अंतर असेल तर अशा वेळेस एव्हरेज व्हेलॉसिटी काढण्यासाठी जो थेट फॉर्म्युला आहे तो असतो 2v1 v2 अपॉन v1 प्लस v2. ओके, आणि सो आपले जे आन्सर आहे ते आहे ऑप्शन नंबर सी. सेकंड प्रॉब्लेम जो आहे, a girl walk on stationary escalator in time t1. On other day, she remains stationary on moving escalator in time t2. म्हणजे सुरुवातीला जर पाहिलं आपण, सपोज जे d आहे हे आपण टोटल डिस्टन्स कन्सिडर केलं की जे गर्ल कडून या ठिकाणी कव्हर होणार आहे, आयदर ते वॉक करून असेल किंवा एस्केलेटर थ्रू असेल. तर पहिल्या दिवशी काय झालं की गर्ल वॉक ऑन स्टेशनरी, म्हणजे एस्केलेटर जो आहे तो स्टेशनरी आहे आणि गर्ल स्वतः वॉक करत आहे आणि वॉक करताना तिला लागणारा जो टाइम आहे तो आहे t1. आता d जर आपण टोटल डिस्टन्स कन्सिडर केला तर फर्स्ट केस मध्ये जी व्हेलॉसिटी आपण घेऊ तर ती असेल d अपॉन t1. ओके, त्यानंतर सेकंड डेला जर पाहिलं तर गर्ल स्टेशनरी आहे, ती स्वतः मूव्ह होत नाही, मात्र एस्केलेटर मूव्हिंग आहे आणि एस्केलेटर तेवढंच डिस्टन्स कव्हर करण्यासाठी जो टाइम घ्यायला तो आहे t2 आणि म्हणून एस्केलेटरची जी व्हेलॉसिटी आहे ती आपण v2 कन्सिडर केली तर डिस्टन्स अपॉन टाइम नुसार हा फॉर्म्युला तयार होईल. द टाइम टेकन बाय हर टू वॉक अप ऑन मूव्हिंग एस्केलेटर विल बी. आणि तिसऱ्या केस मध्ये गर्ल सुद्धा वॉक करत आहे आणि एस्केलेटर सुद्धा मूव्हिंग आहे आणि म्हणून नेट व्हेलॉसिटी जी आहे या केस मध्ये तर ती असेल v इज इक्वल टू v1 प्लस v2. कारण v1 जेव्हा फक्त गर्ल वॉक करत होती, एस्केलेटर जो आहे हा स्टेशनरी होता. v2 जेव्हा एस्केलेटर मूव्हिंग आहे मात्र गर्ल स्टेशनरी आहे आणि दोन्ही जर मूव्हिंग असेल तर नेट व्हेलॉसिटी दोघांची ऍडिशन असेल. सो आता व्हेलॉसिटीचे फॉर्म्युला काय, डिस्टन्स अपॉन टोटल टाइम हा असेल व्हेलॉसिटीचा. v1 काय आपल्याकडे d अपॉन t1 आणि v2 d अपॉन t2. आता डिस्टन्स सर्वच ठिकाणी कॉमन निघून कट होईल आणि सो 1 upon t is equal to 1 upon t1 plus 1 upon t2. So 1 upon t is equal to t1 into 1 t1 plus t2 into 1 t2 divided by t1 into t2. Okay, आणि याचा जर आपण रेसिप्रोकल घेतला सो t is equal to काय असेल t1 t2 divided by t1 plus t2, जे की आपलं ऑप्शन नंबर बी हे करेक्ट आन्सर असेल. अ कार एक्सेलरेट युनिफॉर्मली टू अ स्पीड 144 km/h in 20 seconds it covers a distance. आता यामध्ये जर पाहिलं तर कारची जी स्पीड आहे ते आहे 144 km/h. याला आपल्याला मीटर पर सेकंड मध्ये करायचं असेल तर आपण 5/18 ने मल्टिप्लाय करू. सो 18 1 चा 18 8 चा 144. सो जी स्पीड आली कारची ती आहे 40 मीटर पर सेकंड. त्यानंतर जो टाइम ड्युरेशन आहे तो दिलेला आहे 20 सेकंड आणि कव्हर अ डिस्टन्स म्हणजे आपल्याला s डिस्टन्स काढायचा आहे. आता ओव्हरऑल जर पाहिलं आपण तर आपल्याकडे जी इनिशियल व्हेलॉसिटी आहे कार जी आहे ही कार 20 सेकंड मध्ये 144 पर्यंत पोहोचली, मात्र कारची जी इनिशियल स्पीड आहे ती कशी असेल 0 असेल. आणि दॅट्स वाय आता आपण कायनेमॅटिकल इक्वेशन मध्ये जर पाहिलं तर आपल्याकडे इनिशियल व्हेलॉसिटी, फायनल व्हेलॉसिटी आणि टाइम आहे. आता v, u आणि t यावरून आपलं कोणतं सूत्र ऍप्लिकेबल होतं, कारण आपल्याकडे तीन सूत्र आहेत. v is equal to u plus at
S is equal to ut plus half at square, and v square is equal to u square minus u square, sorry, v square minus u square is equal to 2as. ओके, आता डिस्टन्स काढण्यासाठी तर पहिला आपण तर दोन्ही केस मध्ये आपल्याला ऍक्सेलरेशन हवा आहे. ओके, आणि सो ऍक्सेलरेशन आपल्याला फर्स्ट इक्वेशन मध्ये जर आपण कॅल्क्युलेट केलं तर मात्र डिस्टन्स हे आपण कोणत्याही सूत्राने कॅल्क्युलेट करू शकतो. आणि सो v is equal to u plus at. आता v ची जी किंमत आहे ती आहे 40, इनिशियल वेलोसिटी 0, त्याला आपण कॅन्सल करू. a into टाइम हा आहे 20, and so एक्सेलरेशन जे आहे तर त्याची व्हॅल्यू येईल 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता एक्सेलरेशन काढल्यानंतर जे सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन किंवा थर्ड घेऊ आपण, चालतं कोणते, v स्क्वेअर मायनस u स्क्वेअर इज इक्वल टू 2as. यामध्ये s जो आहे हा v स्क्वेअर मायनस u स्क्वेअर अपॉन 2a. इनिशियल स्पीड 0 असल्यामुळे फक्त फायनल स्पीडचा स्क्वेअर घ्यायचा आपल्याला. 40 चा स्क्वेअर जो आहे तोच घ्यायचा आहे कारण इनिशियल वेलोसिटी 0 आहे आणि एक्सेलरेशन आहे 2. सो 40 चा स्क्वेअर 600 डिवाइडेड बाय 1600 डिवाइडेड बाय 4, आणि सो डिस्टन्स जे आहे ते असेल 400 मीटर, जे की आपला ऑप्शन नंबर सी असेल. नेक्स्ट इज if a velocity of particle v is equal to at plus bt square, where a and b are constant, then distance traveled by it between 1 second and 2 seconds is. आता ओव्हरऑल तर पहिला आपण तर आपल्याला डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचा आहे. सपोज आपण असं कन्सिडर करू की हे डिस्टन्स काय आहे x, आणि जी वेलोसिटी दिलेली आपल्याला तर ती आहे at प्लस bt स्क्वेअर. आता वेलोसिटीवरून आपल्याला डिस्प्लेसमेंट करताना जो टाइम इंटरवल आहे तर फर्स्ट टाइम आहे t1 आणि दुसरा आहे 2 सेकंद. हा टाइम इंटरवल दिलेला आहे आपल्याला. आता एक लक्षात घ्या की जेव्हा आपण डिस्प्लेसमेंटला डिफरन्शिएट करतो तर त्यावेळेस निघते वेलोसिटी. वेलोसिटीला जेव्हा टाइम डिफरन्शिएट करतो तेव्हा निघते एक्सेलरेशन. आता हे झालं डिफरन्शिएशनच्या संदर्भात. एक्सेलरेशन संदर्भात जर पाहिलं आपण तर जर आपण एक्सेलरेशनला इंटिग्रेट केलं तर अशा वेळेस निघते वेलोसिटी, आणि जर वेलोसिटीला इंटिग्रेट केलं तर अशा वेळेस निघतं डिस्प्लेसमेंट. सो आता आपल्याला वेलोसिटी दिली आहे आणि डिस्प्लेसमेंट करायचं आहे. दॅट्स व्हाय आपल्याला काय करावं लागेल, इंटिग्रेट करावं लागेल. सो सपोज आपण कन्सिडर करू की जे डिस्टन्स आहे ते 0 to x आहे. ओके, आणि जी वेलोसिटी आहे तर त्याचा टाइम इंटरवल दिला आपल्याला t is equal to 1 to t is equal to 2 सेकंद. सो आता ओव्हरऑल जर पाहिलं आपण तर डायरेक्टली किती घेतो वाटल्यास तर आपल्याला दिला आहे at स्क्वेअर प्लस bt स्क्वेअर. याला आपल्याला dt न इंटिग्रेट करायचं आहे. आता लेफ्ट साइडला जर पाहिलं आपण आपल्याला माहित आहे की dx ला इंटिग्रेट केलं तर x निघतं, आणि अप्पर व्हॅल्यू x आहे, लोअर व्हॅल्यू 0 म्हणून मायनस केल्यावर काही चेंज होणार नाही. सो x इज इक्वल टू इंटिग्रेशन आपण सेपरेट करू at स्क्वेअर into dt प्लस bt स्क्वेअर into dt. आता यामध्ये जर पाहिलं आपण तर पहा t स्क्वेअर into 1. आता कॉन्स्टंट किमतीला इंटिग्रेट करत नाही, त्याला बाहेर घेऊ आपण. सो t स्क्वेअर पहा 2 plus 1 is equal to 3 and divided by 3. then plus इथं b कॉन्स्टंट असल्यामुळे बाहेर घेऊ, सॉरी at plus bt स्क्वेअर आहे. ओके,
स्क्वेअर नाही. सो इथे टी स्क्वेअर अपॉन 2 आणि इथे टी क्यूब अपॉन 3. ओके. आता ओव्हरऑल जर पाहिलं आपण तर आता इंटिग्रेशनचे पण व्हॅल्यूज आपल्याकडे 1 to 2 व्हॅल्यूज आहेत. सो आता 8 अपॉन 2 जर आपण बाहेर घेतलं, ओके, सो टाइमची व्हॅल्यू आपल्याला काय टाकायची 2. सो पहा t चा स्क्वेअर म्हणजे 2 चा स्क्वेअर किती होईल 4. ओके, मायनस त्यानंतर 1 चा स्क्वेअर 1, त्यानंतर या 3 ला आपण बाहेर घेऊ b अपॉन 3 व्हॅल्यू 2 टाकू. 2 चा क्यूब किती आहे 8 आणि नंतर मायनस 1 चा क्यूब 1. सो ओव्हरऑल जर पाहिलं आपण तर x is equal to 4 minus 1 is equal to 3. So 3a upon 2 आणि 8 मधून 1 गेलं 7. So 7b upon 3. That is the correct answer. आणि हा जो ऑप्शन आहे आपला, so 3 upon 2a 7 upon 3b ऑप्शन नंबर C हे आपलं आन्सर असेल. नेक्स्ट इज t is equal to under root x plus 3 displacement of particle when velocity is 0 will be. आता आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे t is equal to under root x plus 3 आणि आपल्याला काढायचं आहे डिस्प्लेसमेंट आणि कंडिशन दिलेली आहे at velocity is equal to 0. आता या इक्वेशनला जर आपण रिअरेंज केलं तर अंडर रूट x is equal to t minus 3 हे का केलं आपण, कारण आपल्याला डिस्प्लेसमेंटचा अगोदर फॉर्म्युला तयार करायचा आहे. सो त्यानंतर स्क्वेअरिंग बोथ साइड. ओके, सो स्क्वेअरिंग केल्यावर x is equal to t minus 3 होल स्क्वेअर होऊन जाईल. आता ऍक्च्युअल आपल्याला x ची इथं इक्वेशन आहे काय, पण आन्सर जे आहे ते आपलं निश्चित आहे आणि त्यासाठी आपल्याला कंडिशन दिली आहे velocity is equal to 0. सो आपल्याला माहित आहे की velocity is nothing but it is the displacement ला जर आपण टाइम डिफरन्शिएट केलं. ओके, सो d upon dt is equal to आता x ची व्हॅल्यू पुट करू t minus 3 स्क्वेअर. ओके, आणि ही व्हॅल्यू किती, सो आपल्याला माहित आहे की 2 into t minus 3 आणि 2 मधून 1 गेला 1 राहील. मात्र ही वेलोसिटी जी जरी असेल मात्र आपल्याला माहिती आहे की वेलोसिटी 0 दिलेली आहे. सो 2 इन ब्रॅकेट t minus 3 is equal to 0. then t minus 3 is equal to 0 आणि टाइम जो आहे तो किती 3 सेकंद येईल. आता टाइम 3 सेकंद आला तर आता आपल्याला डिस्प्लेसमेंट मध्ये ती व्हॅल्यू पुट करावी लागेल. सो x is equal to 3 minus 3 आणि यावर x ची व्हॅल्यू जर काढली आपण तर ती असेल 0. That's why option number C is the correct answer. त्यानंतर आहे u is equal to 2i cap plus 3j. Acceleration is equal to 0.3i plus 0.2j. Magnitude of velocity after 10 seconds. आता यामध्ये आपल्याला वेलोसिटी कॅल्क्युलेट करायची आहे. मात्र इनिशियल वेलोसिटी जी आहे ती दिलेली आपल्याला 2i cap plus 3j. आता इनिशियल वेलोसिटी आहे, ऍक्सिलरेशन आहे आणि टाइम आहे. ओके, सो डाटा न काढता आपण थेट फॉर्म्युला फर्स्ट मॅथमॅटिकल इक्वेशनला फॉलो करू. सो इनिशियल वेलोसिटी होती 2i plus 3j, त्यानंतर प्लस ऍक्सिलरेशन आहे 0.3i प्लस 0.2j इंटू टाइम जो आहे तो आहे 10 सेकंद. ओके, सो आता आपण 10 ने मल्टिप्लाय करून घेऊ. सो 2i प्लस 3j प्लस 0.3 ला 10 ने मल्टिप्लाय केलं तर पुन्हा एकदा 3 आहे. 0.2 ला 10 ने मल्टिप्लाय केलं तर 2j. ओके, आणि ओव्हरऑल
ते जर आपण ॲडिशन केलं तर 5 आय कॅप प्लस 5 जे कॅप ही वेलोसिटीची व्हॅल्यू आहे. आता आपल्याला माहित आहे की त्याचं मॅग्निट्यूड घ्यायचं असेल तर आपण एक्स ॲक्सिसचा जो व्हॅल्यू आहे आणि y ॲक्सिसची व्हॅल्यू यांचं डायरेक्ट स्क्वेअरचं ॲडिशन आणि त्याचं स्क्वेअर रूट घेत असतो. आणि सो 25 plus 25 is equal to 50, and as we know 50 is nothing but it is 25 into 2, and so such goes out the value is 5 under root 2 meter per second, and that's why option number B is the correct answer. Next is Vx is equal to bx to the power minus 2m. The acceleration of particle of function x is given by acceleration जे आहे ते फंक्शन ऑफ टाइम नाही तर फंक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट आहे. तर as we know की acceleration चा जनरल फॉर्म्युला आहे dv upon dx. ओके सॉरी dv upon dt, rate of change of velocity with respect to time. आणि आपण थिअरी मध्ये पाहिलं होतं की पोझिशन संदर्भात फंक्शन आणण्यासाठी आपण dv ला ds न डिवाइड पण करतो आणि मल्टिप्लाय पण करतो. आणि as we know की rate of change of displacement is nothing but velocity, so v dv upon dx ही व्हॅल्यू कोणाची? ऍक्सिलरेशनची. आता ऍक्सिलरेशन काढण्यासाठी v ची व्हॅल्यू आपल्याकडे अवेलेबल आहे, मात्र dv upon dx हे आपल्याला करावं लागेल. तर आपण फर्स्टली काय करू, dv upon dx ची व्हॅल्यू फाइंड करू. सो d upon dx कोणती व्हॅल्यू आपल्याकडे? dx रेज टू मायनस 2m. आता आपल्याला माहिती आहे मायनस 2m अगोदर येते आणि जे dx आहे त्याच्या पॉवर फॅक्टर मधून आपल्याला काय बदल करायचं आहे? मायनस. आणि सो हे जे आन्सर आहे ते 2n dx minus 2m minus 1 ही झाली dv upon dx ची व्हॅल्यू. आता ऍक्सिलरेशनचं जे आपण पाहिलं की v dv upon dx आहे, v ची व्हॅल्यू आहे dx minus 2m. ओके, and multiply by minus 2m dx raised to the power minus 2m minus 1. ओके, आता ओव्हरऑल जर पाहिलं याच्यामध्ये तर कॉमन जो आहे तो आहे फक्त x आणि b एक कॉमन आहे. ओके, सो आता आपण काय करू, b into b स्क्वेअर होईल. सो अगोदर आपण minus 2m घेऊ, b into b स्क्वेअर आणि x संदर्भात जर पाहिलं आपण मल्टिप्लिकेशन असल्यामुळे आपण काय करणार इथं ऍडिशन करणार त्यांच्या घातांकाची. आणि सो minus 2m minus 2m minus 1. ओके, सो minus 2n d square x minus 2m minus 4m minus 1. आणि डेफिनेटली हे आहे ऑप्शन नंबर 1. that is the answer. Next is x is equal to 8 plus 20 minus t cube. The retardation of particle when velocity is equal to 0. आता डिस्प्लेसमेंट जे दिले पार्टिकलचा आपल्याला 8 plus 12t minus t cube. as we know की वेलोसिटी काढायची असेल तर आपल्याला डिस्प्लेसमेंटला डिफरन्शिएट करावं लागतं. and so we have to differentiate 8 plus 12t minus t cube. कॉन्स्टंट किमतीला डिफरन्शिएट केलं तर व्हॅल्यू 0 येते. सो डायरेक्ट आपल्याला 20 ला डिफरन्शिएट करायचं आहे. सो 20 मायनस आपल्याला डिफरन्शिएट पुन्हा करायचं आहे t क्यूब ला. सो
तर टी चा घातांक 1 आहे. सो इथे आपल्याला काय करायचं 1 into 12 is equal to 12 आणि टी कॅन्सल होते मायनस इथं 3t आणि 3 मधून 2 जर आपण मायनस केले किती निघते स्क्वेअर. ओके तिथं माहितच आहे तुम्हाला. आता हे आलं व्हेलॉसिटीचं इक्वेशन आपल्याकडे. परंतु एक सांगितलं आहे की व्हेलॉसिटी 0 आहे म्हणजे 12 minus 3t square ची व्हॅल्यू 0 आहे. अर्थातच 3t square is equal to 12, t square is equal to 12 by 3 is equal to 4 and t is equal to 2 सेकंद कारण t square ची व्हॅल्यू 4 आहे. आता टाइम 2 सेकंदाला आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे रिटार्डेशन अर्थातच एक्सिलरेशन जी की व्हॅल्यू निगेटिव्ह एक्सिलरेशन इज नोन एज द एक्सिलरेशन किंवा रिटार्डेशन. So we have to find a. So acceleration जे आहे त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल व्हेलॉसिटीला डिफरन्शिएट करावं लागेल. ओके सो व्हेलॉसिटीला डिफरन्शिएट करत असताना आपण टाइम या ठिकाणी कॅल्क्युलेट केलेला आहे. ओके सो minus 3t square. आता होईल काय या ठिकाणी की 12 ला तर डिफरन्शिएट केलं तर व्हॅल्यू 0 झाली. 3 2 जा 6 minus 6 आणि 2 मधून 1 गेला तर -60 ही एक्सिलरेशनची व्हॅल्यू आली ज्यामध्ये आपण टाइमची जी व्हॅल्यू आली होती 2 जर टाकली या ठिकाणी तर आन्सर येईल -12 मीटर पर सेकंड स्क्वेअर जी की व्हॅल्यू असेल रिटार्डेशनची. जरी ती निगेटिव्ह असेल मात्र रिटार्डेशन विचारले ऑप्शन नंबर बी हे त्याचं आन्सर असेल. नेक्स्ट इज x is equal to t plus 5 inverse. Acceleration of particle is proportional to. आता आपल्याला जी व्हॅल्यू दिलेली आहे ती आहे x is equal to t plus 5 inverse. ओके -1. आता ही जी व्हॅल्यू आहे तर या व्हॅल्यूवरून आपल्याला पार्टिकलचं एक्सिलरेशन हे व्हेलॉसिटी किंवा डिस्टन्स सोबत कोणत्या प्रपोर्शन मध्ये आहे हे फाइंड करायचं आहे. आता आपल्याला माहिती आहे की डिस्प्लेसमेंट वरून व्हेलॉसिटी काढली आपण तर आपल्याला त्याला काय करावं लागेल डिफरन्शिएट आणि सो t plus 5 इनवर्स तर यामध्ये काय होईल -1 इथे आणि t plus 5 -1 किती होतील -2 किंवा तुम्ही त्याला असे लिहू शकता -1 अपॉन t plus 5 चा स्क्वेअर ही व्हॅल्यू आहे व्हेलॉसिटीची. आता एक्सिलरेशन पण काढून घेऊ आपण आणि त्यानंतर पुन्हा करू. आता इथे एक्सिलरेशन जे आहे ते काढताना आपल्याला काय करावं लागेल व्हेलॉसिटीला डिफरन्शिएट करावं लागेल. सो is equal to d upon dt. त्यानंतर व्हॅल्यू आहे -1 ओके इन ब्रॅकेट प्लस ओके t plus 5 -2 घेतो आपण. सो -2 into -1 हे काय होतील या ठिकाणी +2 होतील आणि सो t plus 5 raised to -3 किंवा a is equal to t plus 5 q या पद्धतीने असेल. आता ओव्हरऑल आपल्याला या ठिकाणी एक्सिलरेशनचं जे आहे हे आपण व्हेलॉसिटीच्या टर्म मध्ये अगोदर फाइंड करू आणि त्यानंतर नसेल निघेल तर आपण डिस्प्लेसमेंटचा विचार करू. ओके आता यामध्ये एक्सिलरेशनची व्हॅल्यू जी आहे ही व्हॅल्यू आपल्याकडे आहे आणि याचं मध्ये आपल्याला व्हेलॉसिटी कोणत्या प्रोपोर्शन मध्ये आहे ती अगोदर आपण फाइंड करण्याचा प्रयत्न करू. व्हेलॉसिटीची जी व्हॅल्यू आहे ती आहे 1 अपॉन t plus 5 स्क्वेअर. क्लियर. आता या व्हेलॉसिटीला
जर मला ऍक्सिलरेशन जर पाहिलं आपण तर ऍक्सिलरेशन काय आहे बघा 1/t + 5 आणि क्यूब. अर्थातच हा काय आहे तुम्ही ओव्हरऑल पण क्यूब घेऊ शकता, काही अडचण नाही. ओके, मग आता इथं ऍक्सिलरेशनचं फॉर्म जर मला करायचा असेल तर मला काय करावं लागेल की जी v राशी आहे या v राशीचा क्यूब घेऊन त्याचं काय घ्यावं लागेल स्क्वेअर रूट घ्यावं लागेल. म्हणजे जर वेलोसिटीचा मी क्यूब घेतोय आणि त्याचा जर रूट घेतला तर डेफिनेटली मी कोणाची व्हॅल्यू ऑब्टेन करेलो ऍक्सिलरेशनची. सो फॅक्टर कितीचा बसला 3/2 and that's why acceleration is proportional to velocity to the power 3/2 and that's why option number A is the correct answer. आणि फायनली पाहू आपण a body is moving with velocity 30 meter per second towards east. आपल्याला माहित आहे की आपल्या मॅप मध्ये वेस्ट, ईस्ट, नॉर्थ आणि साऊथ. ओके, पण याचा कलर चेंज करतो. तर काय की बॉडी जी आहे ती मूव्ह व्हायली 30 मीटर पर सेकंड टुवर्ड्स ईस्ट. तर ओरिजिन आपण त्याचा पॉइंट धरला तर डेफिनेटली बॉडी जी आहे यामध्ये ईस्ट म्हणजे एक्स ऍक्सिस वर मूव्ह झाली आणि एक्स ऍक्सिस वर मूव्ह होत असताना तिची जी स्पीड आहे ती आहे 30 मीटर पर सेकंड. Then after 10 seconds its velocity becomes 40 meter per second आणि towards north. ओके, सो 10 सेकंड नंतर वेलोसिटी ही 40 मीटर पर सेकंड झाली वर्ड्स टुवर्ड्स नॉर्थ. सो या रूट मध्ये यानी स्पीड जी आहे ती आली 40 मीटर पर सेकंड. द एव्हरेज एक्सिलरेशन ऑफ द बॉडी. आता बॉडीचं एव्हरेज एक्सिलरेशन फाइंड करायचं आहे. आता हे करत असताना एव्हरेज एक्सिलरेशन जे आहे तर त्याचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला चेंज इन वेलोसिटी अपॉन टाइम. आणि हा टाइम कसा असेल टोटल टाइम. ओके, आता चेंज इन वेलोसिटी जर पाहिलं आपण तर अगोदर बॉडी एक्स ऍक्सिस ला आहे नंतर वाय ऍक्सिस ला. एक्स ऍक्सिस ला असताना जी स्पीड आहे ती असेल 30 आहे आणि वाय ऍक्सिस ला असताना काय असेल 40 जे कॅप. ओके, तर या अशा पद्धतीच्या दोन स्पीड झाल्या. सो सपोज ही स्पीड v2 आणि ही v1. ओके, सो ऍज पर रूल आपण काय करतो की चेंज इन वेलोसिटी आपल्याकडे किती आहे 40j minus 30i. okay, and divided by time interval 10. okay, initial time is 0, so 10 minus 0 is equal to 10. so separate जर आपण 10 ने डिवाइड केलं. okay, so 40j divided by 10 minus 30i divided by 10. तर व्हॅल्यू किती निघेल 4j minus 3i. आणि यावरून एक्सेलरेशन जर काढायचं असेल आपल्याला मॅग्निट्यूड मध्ये तर आपण काय करतो स्क्वेअर रूट 4 स्क्वेअर. ओके, प्लस मायनस 3 स्क्वेअर इज इक्वल टू 16 प्लस 9 इज इक्वल टू 25. आणि आपल्याला माहिती ट्रिपलेट नुसार यावेळेस जी एक्सेलरेशनची व्हॅल्यू असेल तर ती किती 5 मीटर पर सेकंड स्क्वेअर. which is the option number